निखिल बागुल यांना आपण पाहिलं तर कदाचित त्यांच्या तालमीमध्ये तयार होणारे खेळाडू असू शकतात. मनीषला आपण पाहत आहे अपकमिंग खेळाडू आहे, चांगल्या पद्धतीचा खेळ त्याचाही गोलंदाजीच्या मार्फत या 2 चेंडूवर त्यांनी दर्शवलाय. गोलंदाज सय्यद, पुढचा बॉल हवेमध्ये, चेंडू झेलला आहे. इथे मात्र संधी, ओ हो थोडासा त्रास उद्भवला गेला होता, कन्फ्युजन वाढलं होतं. फायनली जज केले गेले चेंडूला आणि आता मात्र हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन, महत्वाचा गडी योगेश दिवा. बॅक टू द पवेलियन. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. चला थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही दुरावतोय तुमच्यापासून. आपण पाहता लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल. मी म्हटलं ना की यंगस्टर आहेत आणि सध्या तरी त्यांच्या नावाची छाप इथे सोडत असताना आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. मनीसर्ग यंगस्टर हा सध्या तरी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आणि ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना मात्र त्यांचे डोफे टेकण्याकरिता भाग पडणार आहे. गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सलग 3 चेंडूवर विकेटचं पतन, विकेट हॅट्रिक. नक्कीच या आपण स्पर्धेमध्ये पाहताय क्वालिटी क्रिकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. विकेट हॅट्रिक मनीषच्या मार्फत इथून मात्र पाहायला मिळाले. लाजवाब गोलंदाजी, गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल, डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 चेंडू 3 विकेट घेतल्यानंतर हॅट्रिक आणि 4थ्या चेंडूवर जर का विकेट जात असेल तर डबल हॅट्रिक.